ते आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलोय पंढरपूरमध्ये विठू माऊली रेसिंग क्लब पंढरपूर यांच्या तालमीमध्ये आलोय। आपलं अतिशय चांगलं स्वागत केले त्यांनी। शेवया आणि जी पहिलवानी खुराक ज्याला म्हणतात त्या पूर्ण शेवया आणि त्याचबरोबर थंडाई यांनी आपलं त्यांचं अतिशय चांगलं स्वागत केले। तर आज आपण आलोय विठू माऊली रेसिंग क्लबमध्ये। त्यांच्याकडे स्विफ्ट राजा नावाचा आता सध्या एक मेल अतिशय चांगला पळतोय आपल्या श्वान शर्यत क्षेत्रामध्ये। तर पहिलवान नमस्कार, पहिल्यांदा आपल्या या चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो। तर मला तुमच्याबद्दल पूर्ण डिटेल पाहिजे, तुमचं नाव गाव वगैरे मला सांगू शकता? माझं नाव प्रकाश गंगतडे, पंढरपूर म्हणजे गाव पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। काय पहिलवान तुमचं नाव? कुमार नाईक नवरे। तुमचं? राजेंद्र नाईक नवरे। बरं, मला सांगा तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहे आणि तुमची सुरुवात कशी झाली या क्षेत्रातली? ह्या सत्रात सुरुवात म्हणजे पारगाव डर्बी 2016 झाली होती ती। हां, पारगावची डर्बी 2016। ते डर्बी रेस पहिल्यांदाच म्हणजे जीवनात पहिल्यांदाच ती रेस बघितली। बरं, ते रेस बघितल्यानंतर मग असंच मित्राने एक आपल्याला पिल्लू सांभाळायला दिलं। बरं, ते पिल्लू सांभाळल्यानंतर मग आपण पिल्लू सांभाळलं। तालमीतच पहिल्यापासून मी तालमीत असतो ना, तालमीत पिल्लू सांभाळलं। तिथनं आपल्याला नाद म्हणजे लागतच गेला। ते तिथनं परत त्याला प्रॅक्टिस दिली। कुत्रा बी तसा झाला, पण काय आपलं ह्याच्यानं ते कुत्र्याला पायाला लागलं। त्यानंतर मग आपण योगेश योगेश फाटक यांच्यापासून हे आणली होती मस्तानी। बरं, मग मस्तानी आणल्यानंतर आपण आणली, पळवली, कोसळूमला रेस घेतली होती डर्बी। त्याच्यात तिनं 4था नंबर केला। त्यातनं परत ना अजून हे वाढतच गेलं। परत ना मादी हिटवर आल्यानंतर आपण तिला मेट केला कर्मा। कर्मा मेट केल्यानंतर मग कर्मा इम्पोर्टचा पारगावकरांनी आणला होता। पारगाव संजय भाऊने जे आणलेला इम्पोर्ट पारगाव, ते कर्मा मेट केला। त्यात मग आपण एक फिमेल घेतली, मग ही शिफ्ट 12-22 म्हणजे ही कर्माची मुलगी डायरेक्ट? हां, कर्माची मुलगी डायरेक्ट। मग हे शिफ्ट 12-22 आपण त्यातनंच पिल्लू ठेवलं। बरं, हां, मग ही शिफ्ट 12-22 मग त्यातनं ही परतनं आपण पुशेगाव जे डर्बीज होती तिथं पहिल्यांदाच रेसला नेले। तिथं तिनं चांगले 4 राऊंड काढले होते, 5व्या राऊंडला हारली होती। तिथनं परत असंच वाढत म्हणजे एकंदरीत तुमचं स्विफ्ट 12-22 पासूनच सुरुवात झाली या क्षेत्रामधली? हो, शिफ्ट 12-22। आता सध्या एकंदरीत तुमच्याकडे किती श्वान आहेत आता तालमीमध्ये? आता तालमीमध्ये 6 श्वान आहेत आपल्यापाशी। कोणकोणते आहेत, त्यांची लाईन वगैरे काय सांगू शकताय? आता हे शिफ्ट 12-22 परत ना हिचं आता सध्या चालू एज किती आहे, वय किती आहे हिचं आता 5वं वर्ष चालू आहे हिला। हिची पिल्लं काय तुम्ही ठेवलेत स्वतः? नाही ना, मेट केलीच नाही। मेट केलेली नाही। बरं, ती ह्याच्या व्यतिरिक्त आणि किती डॉग आहे तुमच्याकडे? परत ना आपण ह्याच्या व्यतिरिक्त कार90। बरं, ही कार90 ब्लॅक हॉर्स आणि आपली गोडशी सर बसली ब्ल्यू बिअर, ब्ल्यू प्रिन्सेसची ब्ल्यू प्रिन्सेस आणि ब्लॅक हॉर्स बसले नाही, ब्लॅक हॉर्सची ती घेतली। तिनं बी आपल्याला चांगलं म्हणजे रिझल्ट, जिथं रेसला गेलो तिथनं आपल्याला बिगर ट्रॉफीज कधीच कार90 घेतल्यानंतर परत मग असंच कळला शॉन द्यायचा आहे म्हणून विजय मोहिते यांच्यापासून। मग अनिल धोत्रे मित्र आपला, अमर पाटील यांनी सांगितलं असं असं हाय। मी म्हणलं आपल्याला एखादा नर घ्यायचा आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला हाय आपल्यापेक्षा एक शॉन आहे आपल्या मित्राचा, न्यात असला तर न्या। मग त्यानंतर बघायला गेलो, मग ह्या नराला बघितलं त्या टायमिंगला 15 महिन्याचा असेल, 15 महिन्याचा होता। मग आपण पसंत केला, आणला। 1 महिन्याची मेहनत घेतली चांगली। ज्यावेळेला तुम्ही नर खरेदी केला त्यावेळेला त्याच्या आधी त्याला ट्रॅक वगैरे काय जोडले होते का त्याने? हो, त्यांनी जोडले होते ट्रॅक, ते जोडलेच होते। पण म्हणजे त्यांच्यापाशी काय आपण नंबरचं काय ही करून घेतलाच नव्हता, नुसतं ट्रॅक जोडलेला होता त्याने। जे ट्रॅक पूर्ण करतोय म्हणून तुम्ही त्याला घेतला होता फक्त? मग त्यांनी रेस घेतली होती, त्या विजू मोहितेने रेस घेतली होती। त्या रेसमध्ये ह्या भावाचा फेरा सोडला होता, JK राजा, शिफ्ट राजा। हां, ह्या दोघा भावाचा फेरा सोडला। त्यानंतर मग मी बघितला हा शॉन, मग तिथनं मग आपण खरेदी केला। खरेदी केला, 1 महिना प्रॅक्टिस घेतली चांगली। प्रॅक्टिस पोरांनी, आता हीच पोरं असतात प्रॅक्टिस घ्यायला, यांनी प्रॅक्टिस घेतली। 1 महिन्यानंतर पंढरपूरची डर्बी रेस होती। मग आमचं लक्ष सगळं कार90वरच होतं। कार90 चांगली म्हणजे स्पीड चांगलं होतं, त्यामुळे आम्ही हिच्याकडे आधीपासून तुमच्या तालमीत होती सध्या आणि हा नवीन होता त्यावेळेला? हो, नवीन होता। आमचं लक्षच नव्हतं ह्याच्याकडे, ही पळते म्हणून आमचे सगळे ह्याचे
ज्या टायमाला ह्याला पळवायला न्यायला फेरा आला याने एक राऊंड काढला, दुसरा राऊंड काढला, असं काढत काढत तिसरा नंबर पंढरपूर डर्बीला खेळला. म्हणजे तुमच्याकडे आणल्यावर पहिल्याच रेसला तिसरा नंबर झाला. तिसरा नंबर झाला की परत एक महिन्यानंतर आपल्या दिवाळीला केममध्ये आबा तळेकरनं जे रेस घेतली होती. आबा तळेकर म्हणजे आमच्याच ग्रुपच्या सर्कलमधले आमच्या ग्रुपच्या हीच मेन अध्यक्ष. हे सगळे शॉन आमच्या दोघंच, आबा तळेकर हे आम्ही मित्र. मग त्यांनी डर्बी रेस घेतली होती. त्या डर्बीमध्ये बी तिसरा नंबर केला. तिथं पंढरपुरात लाडूकडनंच मार खाल्ला, तिथं बी लाडूकडनंच मार खाल्ला. त्यानंतर वडेरायबागला फ्रीज बक्षीस होता, तिथं सुद्धा तिसरा नंबर त्याला 8 चक्के मिळाले. ती झाल्यानंतर परत पंढरपूरला मोगा डर्बी म्हणून मोठी रेस घेतली होती डर्बी, त्याच्यात लाडूकडनंच मार खाल्ला, दुसरा नंबर केला. परत त्याच्यानंतर नातेपुत्यात चौथा केला. त्याच्यानंतर परत मसवडमध्ये दुसरा केला. आटपाडी रेसला डर्बीला म्हणजे एकंदरीत ज्या रेसवर तुम्ही गेलाय डर्बी, एकंदरीत ज्या डर्बीवर तुम्ही गेलाय मोकळ्यात कधी परत आला नाही? परत नाही कधी. आता हे झालं त्याच्या परफॉर्मन्स बद्दल. त्याची ब्लड लाईन नेमकी काय नाही, आता सध्या त्याचं वय किती आहे चालू? आता सध्या गेल्या 7-10 ला त्याला हे झालं, 2 वर्ष पूर्ण झाली. आणि अपेक्स आणि AK-40चा बच्चा आहे. एपेक्स आणि AK-47चा. म्हणजे सध्या एपेक्स महाराष्ट्रात रिझल्ट चांगला देतोय. इम्पोर्टचा मेला अतुल पवार घरनिकी यांच्याकडे आहे. इम्पोर्टचा अतुल पवार आणि आई पण त्यांच्याकडेच आहे. आई बी त्यांच्यापाशीच, बाप बी त्यांच्यापाशीच आहे. आणि रिझल्ट म्हणजे बघायला गेलं तर ही जी बहीण सख्खी यशवंती, तो बी चांगली स्पीड लावून पळते. कंदरमध्ये आहे ना, ब्लॅक अँड व्हाईट कलरची. सेम असंच ब्लॅक अँड व्हाईट कलरची. मन्नू म्हणून पळते ब्लॅक कलरची, डोंगरवाडीमध्ये. बरं, याच्या व्यतिरिक्त आता हा झाला स्विफ्ट राजा, कार 90 झाली तुमची. आता यांच्या व्यतिरिक्त आणि कोणती पिल्लं तुम्ही नवीन तयार करताय, किंवा असं पुढं भविष्यात पुढच्या सीझनमध्ये काय फोकस करण्यासारखी काय नवीन पिल्लं वगैरे तुम्ही करताय का तयार? पुढच्या भविष्यामध्ये म्हणल्यानं आपल्यापाशी 11 गोळा, पंजाब चॅम्पियन 11 गोळा आला. त्या 11 गोळ्याची आपण पिल्ले ठेवलेत. आई कोणते त्यांची काय? आई आपले अनिकेत भाऊ पिसले, लुसीची आणि बाराकोंडा ज्या टायमाला मेट केला त्यातनं डायना डबल वनची सख्खी बहीण गणेश शिंदे यांनी आणली होती. त्याला 11 गोळा मेट केला. बाई नाव आहे का? नाही, बोलोरा. ती पहिल्या लिटर मधली आहे की दुसऱ्या लिटर मधली? लुसी आणि बाराकोंडाच्या दुसऱ्यामधली. म्हणजे डायना डबल वनच्या नंतर लिटर मध्ये डायना डबलची वनची सख्खी बहीण. तसं नाही म्हणत, त्याच खोपीतली की नंतर बाराकोंडा 2 वेळा मेट केला होता त्याच खोपीतली. मग त्याचे बच्चे आपण चांगले रिझल्ट आहे. आता ते किती महिन्याची पिल्लं? आता त्यांना 18 तारखेला 11वा महिना संपूर्ण 12वा महिना. 11 गोडा टँगोपाचा ना डायरेक्ट? हो, टँगोपाचा. तर मित्रांनो बघा, आता सध्या तालमीमध्ये नवीन पिल्लं पण तयार होतात. टँगोपाच्या लाईन्सचा पंजाबमधील एक टॉप फिनिश करणारा मेल सध्या गणेश पहलवानकडे आहे, ज्याचं नाव आहे 11 गोडा. हा 11 गोडा आणि डायना डबल वनची सख्खी बहीण म्हणजे महाराणी एक्सप्रेस लुसी आणि बाराकोंडा या दोघांच्या कॉम्बिनेशनमधील फिमेल आहे, तिला मेट केला होता 11 गोडा. या दोघांच्या कॉम्बिनेशनमधील पिल्लं सध्या त्यांनी तालमीत तयार केले आहेत. ही पिल्लं आता किती वयाची आहेत? आता आपल्यापाशी एक मादी बी आहे, मादी अतराची. आणि माझा मित्र इथनं एक 20 किलोमीटरवर पुळूस गाव आहे, तिथं सोनू बाबर म्हणून आहे. त्यांनी आर्नाडो नीलकरंजीला दुसरा नंबर केलेला, त्याची सख्खी बहीण त्यांच्यापाशी होती, त्याला मेट केला होता 11. त्याची एक फिमेल आहे आपल्यापाशी. आता 23 तारखेला 12वा महिना त्यांना पूर्ण झाला. मला सांगा, आता सध्या तुम्ही पिल्लं आणून तालमीत तुमच्या इथं तयार करताय पिल्लं किती महिन्याची झाल्यानंतर पहिला ट्रॅक देताय तुम्ही? पिल्लं तरी साधारण 6-7 महिन्याचे झाल्यानंतर आम्ही ट्रॅकला अर्धा ट्रॅक. तरी किती मीटरचा ट्रॅक ओढताय? अर्धा ट्रॅक म्हणजे तरी किती? 60-70 मीटर तरी? हो, 60-70 मीटर ट्रॅक ओढून आम्ही चालू. तुम्ही 6-7 महिन्यानंतर ट्रॅक द्यायला चालू केला, त्यानंतर पहिल्या ट्रॅक नंतर दुसरा ट्रॅक, म्हणजे किती गॅप ठेवताय 2 वेळा ट्रॅक देण्याच्या? तरी एक 20 दिवसाचा 15-20 दिवसाचा आम्ही गॅप देऊन कंटिन्यू तुमचे त्या ट्रॅक चालूच होतात 7 महिन्यानंतर. म्हणजे समजा दर महिन्याला किमान एक ट्रॅक तरी दिला पाहिजे, होतोयच. दर 1 महिन्याने एक ट्रॅक होतोय. म्हणजे जोपर्यंत तुमचा डॉग रेसवर बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमचं चालूच असतं. एकंदरीत किती वय झाल्यावर, म्हणजे प्रॉपर किती वयाची पिल्लं तयार झाल्यानंतर पहिल्या रेसवर पार्टिसिपेट करताय तुम्ही? तरी आता 17-18 महिने झाल्यानंतर आपण
चांगलं स्पीड लावायला चालू करतात माद्या. हां 17-18 महिन्याची मादी 14 महिन्याची साधारण तिथनं चालूच होती मादी. हां म्हणजे आता आपली एकंदरीत मादी- मॅच्युअर पिल्लं व्हायला लागले की तुम्ही ट्रॅकवर उतरवताय. आता आपण लाडोच्या मरणास रेस घेतली होती. हां त्याच्यानंतर त्यात मग आपण काय केलं, आपली पिल्ली बी सगळी नोंदवली होती. मग आपलीच रेस म्हणल्यावर पिल्ली सगळी नोंदवली. त्याच 11व्या महिन्यात मादीनं 10वा नंबर केला बरं अतराच्या बच्चीनं. बरं. चांगला स्पीड आहे, चांगला रिझल्ट आहे अतराचा सुद्धा. म्हणजे एकंदरीत तुमचं 7व्या महिन्यानंतर ट्रॅक चालू होतं आणि जर रेसचा सीझन चालू नसेल तर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला पिल्लं बाहेर काढता तर त्याला किमान मिनिमम त्यांचं वय 17-18 महिने असते. हो म्हणजे मॅच्युअर व्हायच्या वेळेलाच पिल्लं बाहेर काढली पाहिजे. काढली पाहिजे. हां सगळ्यांनी. कारण कसं होतं काही आता आपण नवीन जी मुलं बघतो या क्षेत्रात येतात त्यांच्याकडे ट्रॅक देण्याची प्रोसिजर ती लवकर चालू होते. म्हणजे 2-3 महिन्यापासून काही लोक ट्रॅक फोडायला चालू करतात. हे चुकीचं आहे. नाही चुकीचं आहे. कारण जोपर्यंत आपला डॉग पूर्ण डेव्हलप होत नाही हां तोपर्यंत त्याला रेसवर म्हणजे न काढलेलाच बरा असतोय. कारण कधी इंजुरी झाली तर आपण जी मेहनत घेतोय ती पूर्ण वाया जाणार आहे त्या गोष्टीत. बरोबर. 12-13 महिन्याच्या नंतर रेसवर तुम्ही न्या. हां कारण की पब्लिक बघून त्या पिल्लं आहे, पिल्लो हे पब्लिकला या हां म्हणजे गर्दी वगैरे बघितलं पाहिजे. बाहेरच्या वातावरणात त्यानं थोडं फिरलं पाहिजे. बाकीचे श्वान पण बघितलं ज्या पाहिजे. टायमाला तुम्ही त्याच्याकडनं ज्या टायमाला नंबरची अपेक्षा करता त्या टायमिंगला कमीत कमी त्याचं 18 हां म्हणजे वय पाहिजे. पूर्णच पाहिजे. बरं आता सध्या एवढे श्वान तुम्ही तालमीत ठेवताय तर यांच्या खुराकाचं प्लॅनिंग व्यायाम वगैरे कसा असतोय काय? कारण आता तालीम म्हटल्यावर मी आता पहिलवानी खोरात तुमचा बघितलाय. तुमचे श्वान पण तसेच आहेत. प्रत्येक श्वान मला तगडा दिसतोय इथं. नेमका खुराक कसा असतोय काय असतोय व्यायाम वगैरे किती देताय कसा देताय? आता व्यायामच्या बाबतीत तर म्हणलं तर कसं आहे, व्यायामला माझ्यापेक्षा कसं आहे, सकाळी पोरं पहाटे 4ला उठते. बरं 4ला उठल्यानंतर यांचा व्यायाम होतो. व्यायाम झाल्यानंतर मग रनिंगला पोरं जातात. मग आमचं 4 किलोमीटर रनिंग असते. मग ती काय करतात, ही दोघं त्यांना आपल्या ह्यांच्या संगच रनिंगला घेऊन जायचं. म्हणजे तुझ्या तालमीतल्या मुलांच्या बरोबर श्वानांना पण व्यायाम होतोय सकाळच्या वेळेला. सकाळच्या वेळेस त्यांचा प्रॅक्टिस ह्यांच्या संगच होते, पोरांसंगच. प्रॅक्टिस झाल्यानंतर आले की मग काय त्यांचा आपला आराम होतो. तोच तर ह्यांचं बी सगळं तालमीतले बघणं होते. परत मग काय आम्ही साधारण 9:30-10च्या दरम्यान यांचं खाणं. हां म्हणजे व्यायामानंतर 2-3 तासाचं गॅप नंतर तुमचं डायरेक्ट पहिलं जेवण असतं त्यांचं काय असेल. जेवणात नेमकं आता काय देत आहे? जेवणात कसं आहे, सकाळी एक टाईमला म्हणलं तर आम्ही चपाती, दूध, दही. जास्त करून आम्ही दही ताकवरच जास्त असतं. जो असतो. संध्याकाळी एक टाईम मग मटण. हां मटण असते. मटण चपाती वगैरे देत आहे. हो मटण चपाती. औषधं वगैरे काय वापरताय तुम्ही? कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन असं? हो वापरतो ना. कॅल्शियम लिव्हर टॉनिक ते जर कंटिन्यू चालूच ठेवलं पाहिजे. हां परत मग कॅल्शियम वगैरे पण कंटिन्यू वापरताय. वॅक्सिन दरवर्षी वॅक्सिन? हो. आणि जनताचं औषध तरी किती महिन्यानं देत आहे? जनताचं औषध महिन्याला द्यायलाच लागतं. तर मला सांगा, ज्यावेळेला तुमचा डॉग पार्टिसिपेट करत असतो रेसवर त्यावेळेला त्याला मटण नेमकं किती दिलं गेलं पाहिजे? मोठ्या अडल्ट डॉगला किती, म्हणजे काय असं क्वांटिटी किती पाहिजे एका डॉगची? एका डॉगची तरी साधारण आता कसं म्हणजे 200-250 ग्रॅम असं किंवा अर्धा किलो म्हणजे असं? नाही तो कमी प्रमाणात. हां हे मटणाचं प्रमाण कसं आहे, जास्त खाल्ल्यानंतर ना सकाळी श्वानाचा म्हणजे त्याला संध्याकाळी आम्ही त्या टायमिंगला उद्या बाबा रेस आहे म्हणल्यानंतर आदल्या दिवशी त्याला खायला बी लवकर ठेवलं पाहिजे. आता उद्या समजा मी काय म्हणते उद्या रेस आहे तर तुम्ही आदल्या दिवशी जेवण कसं देताय? आदल्या दिवशी व्यायाम पण देताय का त्याला? नाही आदल्या दिवशी एक दिवस रेस्ट असते. एक दिवस रेस्ट असते. समजा आता रेस म्हणल्यानंतर आदल्या दिवशी रेस्ट आम्ही देतोच त्यांना. त्या दिवशी जेवण कसं असते संध्याकाळी? त्या नॉनव्हेज देताय काय आदल्या दिवशी? हो देतो. देताय फक्त कमी प्रमाण. तर तुम्ही रेसवर ज्यावेळेला श्वान घेऊन जात असता, आपल्याकडे रेस बऱ्यापैकी ह्या 11-11:30 दरम्यान चालू होतात. तर सकाळी रेसवर जाण्यापूर्वी तुम्ही काय डाएट वगैरे काय देताय काय? सकाळी जाण्यापूर्वी काय करतो आम्ही, माझे आता शिफ्ट 12-22 आहे. हे श्वानाचं कसं आहे, रेसला चाललं म्हणलं ना काहीच खात नाही ती. तिला कळतं समजतं हां की मग ती काय खात नाही. मग बाकीच्या श्वानला काय जो खात ह्याला मी प्रत्येक श्वानाला 2 अंडी देतो. रेसवर गेल्यावर कसं काय असते तुमचं, म्हणजे ग्लुकोज वगैरे सोबत नेताय किंवा कसं काय असते रेसवर? हो असतं ना. ग्लुकोज हे आम्ही देतोच. फेरायला जायच्या आधी बी देतो, जाऊन आल्यानंतर सुद्धा देतो. आता समजा आपण नोंद केल्या श्वानाची, आपल्या नोंदीनंतर समजा तुमचा आता 1-2 तास मध्ये गॅप आहे किंवा 1 तास गॅप आहे नोंद झाल्यानंतर तुमच्या श्वानाचा फेरा येण्यासाठी, तर त्याला मी काय म्हणतोय त्याला वॉर्मअप कसा, म्हणजे काय करताय तुम्ही? त्याला वॉर्मअप देताय ना?
मधल्या देतो. पिरियडमध्ये? आमच्या ज्या टायमिंगला समजा आपल्या नराच्या 10 फेऱ्या आधी आम्ही काय करतो, चालवायला चालू चालू करतो. अंग गरम आता मी ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला हा वॉर्मअप झाला तुमचा, तुमच्या नरानं किंवा जी फिमेल आहे तुमच्या तिने एक राऊंड काढलाय, त्यावेळेला पण तुम्ही वॉर्मअप देताय की कसं काय करताय? पुन्हा राऊंड काढून आणल्यानंतर ना आम्ही तिला शांत करायचं बघतो पहिल्यांदा. काय आले की ग्लुकोज देऊन ते मेंटेन मध्ये झाली पाहिजे, दम तिचा हे झाला पाहिजे, ब्लड सर्क्युलेशन असेल थोडं कमी झालं पाहिजे. तर पहिलवान आता जवळजवळ 6-7 वर्ष तर कमीत कमी झाली तुम्ही या क्षेत्रात आहे. प्रत्येक माणसाला कधी ना कधी कुठल्या तरी कोणातरी म्हणजे व्यक्तीचा सल्ला लागत असतोय. मग कोण पण असतो, एखादा गुरु असतो एखाद्या या क्षेत्रातला. तर मला सांगा, आता या 6-7 वर्षात तुम्हाला असं मार्गदर्शन करणारं किंवा या क्षेत्रामध्ये श्वानशर्यत क्षेत्रामध्ये तुम्हाला सल्ला देणारं किंवा तुम्ही कोणाकडून एखाद्याकडून सल्ला घेताय असं कोण व्यक्तिमत्व आहे का तुमच्याबरोबर? तर तसं व्यक्तिमत्व म्हणल्यानंतर तर कसं आहे, आम्ही अनिल धोत्रे पहिलवान हे आम्ही दोघं एकाच तालमीत लहानपणापासून एका तालमीत होतो. मग त्यानंतर आपल्याला नाच बी त्याच्यापासूनच परत लागत गेला अनिल धोत्रेपासून. म्हणजे तसं बघायला तर सुरुवातच त्यांच्यापासून तुमची झाली तर काय? हो, अनिल धोत्रेपासून सुरुवात झाली. काय अडचणी, काय गोष्टी, काय आमच्या दोघांचं बोलणं राहतं, बाबा उद्या असं आहे, उद्या मी श्वान पळवणार आहे काय, मग श्वानाचं बाबा कसं कसं करू, काय करू, जरा माझ्या आधीपासून क्षेत्रात असल्यामुळं थोडाफार सल्ला. आणि ह्या क्षेत्रात कसं आहे, श्वान क्षेत्रातनं असे दोस्त बी असे मिळत गेले की आबा तळेकर सारखा मित्र केममध्ये, आता आबा तळेकर म्हणून असंच श्वान शर्यत आम्ही कारणटीला ज्या टायमाला घेऊन गेलो केमला रेसला, त्यानंतर आमची ओळखी झाली. ते बी पहिलवानच, चांगले पहिलवान होते. त्याच्यानं आमची दोस्ती झाली. त्यानंतर आम्ही मग विठुमाऊली रेसिंग क्लब स्वतः सुरू केलं. आबा तळेकरनं हे आम्ही मिळून ग्रुप काढला आणि ह्यात श्वान आमची मग आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या या क्षेत्रामध्ये ओळखी पण भरपूर वाढल्या. हो, मित्र भरपूर झाले. तर आता एवढे श्वान आपण घरी ठेवतोय, त्यांच्या हेल्थचे काही प्रॉब्लेम कधी पण होऊ शकतात, काही सांगता येत नाही. कारण डॉग म्हटल्यावर हेल्थचे प्रॉब्लेम आले किंवा काही जरी असेल, समजा तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल औषधं कोणते वापरायचे, तर तुम्हाला अशा वेळेला एखाद्या डॉक्टरांचा सल्ला पण लागत असणार आहे. त्याला तुमच्या भागातील असे कोण डॉक्टर आहेत किंवा कोणाचा सल्ला तुम्ही त्याला घेताय? आता सल्ला घ्यायचं म्हणल्यानंतर तर इथं आमच्या इथं नागेश कोळी म्हणून डॉक्टर आहेत. मग काय अडचणी आली तर आम्ही डॉक्टरला फोन लावतो. नागेश कोळी डॉक्टर आहेत, डॉक्टर असं झाले श्वानाला, काय करू द्या. एक डॉक्टर येतात, काय असेल ते. तुमच्या गावातले आहेत की बाहेरचे आहेत? हो, ते बाहेरचे आहेत असताना, पण पंढरपुरात त्यांनी शटेल इथेच झालेले आहेत. आता ते पंढरपुरातच राहिले आहेत. तर आता जवळजवळ 6-7 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहे, तर तुमची अशी एखादी चांगली आठवण या क्षेत्रातली की बाबा मी जी विसरू शकत नाही, किंवा माझा एखादा असा नंबर झाला किंवा काय असं काय एखादी आठवण आहे का तुमच्या या क्षेत्रातली? चांगली आठवण म्हणल्यानंतर तर कसं आहे, ह्या चांगल्या आठवणमध्ये नंबर तर झालेच. डर्बी रेसला ज्या टायमाला श्वान माझ्या पहिल्यांदाच नंबर डर्बीला केला, त्या आठवण माझी म्हणजे कधी अशी इसरण्यासारखीच आहे. आणि ह्या क्षेत्रातनं कसे मित्र बी असे मिळले की जीवाला जीव देण्यासारखे मित्र मिळले, हे चांगलीच आठवण म्हणायला लागली. म्हणजे एकंदरीत या क्षेत्रात उतरल्यापासून ओळखी भरपूर वाढल्या. हो, आणि चांगली मित्र पण भरपूर मिळाली या क्षेत्रामध्ये. हो, चांगलं. पहिलवान आता आपण या क्षेत्रामध्ये आहे, जसं तुम्ही 6-7 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये, तसं काही नवीन मुलंसुद्धा आता या क्षेत्रात उतरत आहेत. म्हणजे ज्यांना श्वान शर्यत क्षेत्राची आवड लागली, एखादी रेस बघितली, त्यांची पण इच्छा होती की आपण एखादं पिल्लू घ्यावं किंवा एखादा मोठा डॉग घेऊन सुरुवात करायची. तर अशा नवीन मुलांसाठी तुमचा नेमका काय सल्ला असणार आहे? नवीन मुलांसाठी सल्ला म्हणलं तर, नवीन मुलांनी श्वान खरेदी करताना ज्या टायमिंगला आपण खरेदी श्वान करतो, तो श्वान त्यांनी खरेदी करताना त्याची लाईन बघितली पाहिजे. किंवा एखादा श्वान क्षेत्रातला जुना माणूस किंवा अनुभवी माणूस, ह्या माणसाचा त्यांनी सल्ला घेतला पाहिजे. ते सल्ला घेतल्यानंतर तुम्ही जर पिल्लू आणलं, चांगल्या लाईनचं पिल्लू आणलं, त्याला चांगलं तुम्ही त्याचा सांभाळ बी केला पाहिजे. आता तुम्ही चांगलं नवीन श्वान, आता मालकांचं कसं आहे, त्यांनी श्वान जर खरेदी केला चांगला, काय जण कसे आहेत खरेदी करतात, पैसे लावून खरेदी करून आणतात, पण त्याचा सांभाळ परत नीट करत नाही. आणि परत कसं आहे विषय म्हणतात की श्वान क्षेत्रात आपण सांभाळ नीट केलं नसलं तरी रिझल्ट देणार नाही ना. बरोबर. तुम्ही जर त्या नवीन श्वान मालकांनी श्वान चांगल्या लाईनचा घेतला, त्याचा सांभाळ चांगला केला,
वेळ त्या टायमिंगला त्याचं वेळोवेळ त्याचं खाणं पिणं प्रॅक्टिस पाणी तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. हां, म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचं असं आहे की तुम्ही किती जरी चांगल्या लाईनचा श्वान घरी आणला तरी पुन्हा त्या जसा तुम्ही चांगल्या लाईनचा श्वान पैसे मोजून आणलाय त्याचप्रमाणे भविष्यात पण त्याच्यावर तेवढा खर्च केला गेला पाहिजे. तेवढी मेहनत त्याच्यावर केली गेली पाहिजे. नाही तर तुम्ही किती जरी चांगल्या लाईनचा श्वान आणला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही पाहिजे तसा, जर तुम्ही त्यावर खर्च करू शकत नसाल. नाही ना मग खाणं पिणं तुमचं तुम्ही व्यवस्थित सगळे बघितल्यानंतर ते चांगला रिझल्ट बी तसा मिळेल. तसं मिळणार. वेळच्या वेळ त्यांना तुम्ही ट्रॅक दिला पाहिजे. ट्रॅक ज्या टायमाला देताना ते कमीत कमी साधारण त्याचे 6-7 महिन्यानंतर त्याला ट्रॅक दिला पाहिजे तुम्ही. नाहीतर तुम्ही 2-3 महिन्याचा असताना पिल्लाला तुम्ही जर ट्रॅक दिला तर ते कसं आहे तुमचं परत तसं. म्हणजे एकंदरीत मी काय म्हणतोय, ज्यावेळेला तुम्ही एखादं पिल्लू खरेदी करताय त्याला तुम्ही अनुभवी माणसाच्या सल्ल्याने चालू करायचं. म्हणजे एकदम पण लवकर ट्रॅक द्यायचे नाहीत, एकदम पण उशिरा द्यायचं नाही आहे. आणि दुसरा विषय, पहिल्यांदा खाण्यापिण्यावर त्याचा चांगला खर्च केला पाहिजे. पहिलवान पोसायचा आहे आपल्याला घरात. बरोबर आहे, कारण आपल्याला त्याकडनं परफॉर्मन्स करून घ्यायचं म्हणजे एक पहिलवान पोसायचं. हां, तर आपण हे जे नवीन चॅनल चालू केले रॉयल लाईफ विथ पेट्स, आता मला चॅनल चालू करून जवळपास 1 वर्ष होत आलं. बऱ्यापैकी श्वान शर्यत क्षेत्रामधील लोकांपर्यंत आपण पोहोचायला लागलो या चॅनल थ्रू. तर तुमचं या आपल्या चॅनलबद्दल मत काय आहे? आता चॅनलबद्दल मत म्हणल्यानंतर तुम्ही चॅनल चालू केला असं हे चांगलीच गोष्ट आहे. कारण की तुम्ही चॅनल चालू केल्यामुळं तर ही प्रसिद्धी, श्वानाची प्रसिद्धी होते. बाबा नवीन श्वान क्षेत्रात जे उतरणार आहे त्या माणसाला ह्या तुमच्या चॅनलकडून जुन्या माणसांचे अनुभव बी त्यांना घ्यायला येतात. तुम्ही चॅनल चालू केलेलं ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही म्हणजे श्वान क्षेत्र ह्याच्यानं वाढतच जाणार, प्रसिद्धी होणार श्वान क्षेत्राची. या चॅनलच्या ओळखी पण होतात आपल्या या क्षेत्रामुळे. कारण आजपर्यंत आपण प्रत्यक्षात कधी मला वाटत नाही भेटलो होतो. आपण एकमेकांना ओळखत होतो पण प्रत्यक्ष भेटणं आपलं अजून चालू नव्हतं. हे तुमच्या चॅनल मागे आपण एकदा रेसवर भेटलो पण आपण गडबडीत भेटलो. पण या चॅनल थ्रू आपण पुन्हा एकत्र आलो. 1 तासभर आपल्याला वेळ मिळाला. तुम्ही सर्वांनी आपल्याला इथे यायला दिलं आणि वेळ पण दिला आपल्याला चांगला. त्याबद्दल मी आपल्या चॅनलतर्फे तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तर मित्रांनो बघा, आपल्या तालमीचे वस्तात संजय अभंगराव सुद्धा आज आपल्याबरोबर आहेत. एवढी मोठी तालीम ते स्वतः चालवत आहेत. त्याचबरोबर तालमीमध्ये श्वान शर्यत क्षेत्रामधील आपले बरेच मित्र पण आहेत या क्षेत्रामधले. तर तालीम प्लस श्वान शर्यत क्षेत्र हे दोन्ही फोकस करतायत. तर आपलं रुटीन कसं आहे, काय म्हणजे तुम्ही कधीपासून तालीमी चालू केली आहे? तालीम चालू करून कमीत कमी 3 वर्ष झाले. त्याच्यात ग्रामपंचायत वाखरी ओपन पिलिसमध्ये ते ग्रामपंचायत सदस्य सर्व सदस्यांनी मी या ओपन पिलिसवर ठराव करून तालमीचा प्रस्ताव दिला. त्याच्यात लक्ष्मणदास महाराज व्यायामशाळाचं एक मोठं वाखरी असं नाव देऊन तालमीत सध्या कमीत कमी 30 ते 40 पोरं, 40 ते 50 पोरं व्यायाम करतात. त्याच्यात माझा मुलगा समाधान अभंगराव गंताडे या दोघांनी त्या मुलाचं कष्ट घेणे, सगळं व्यायाम सगळं कुठं काय असेल ते त्यांची सगळी देखभाल करणे, त्याच्यात मोठा त्यांचा मोलाचा वाटा आहे. आणि काही पाहिजे ती सपोर्ट मी तालमीला करतो. अधूनमधून येऊन सगळं लक्ष देतो, कसं आहे, काय व्यायाम काय आहे, काय चाललं यांचं. चांगल्या प्रगतीची पोरं चालली आहेत आणि अतिशय गरिबीची पोरं आहेत. सगळी गरिबीतनं वर चाललेली पोरं आहेत आणि मनापासून ती पोरं करतात. आज कुठेही झालं तर त्यांचा जय होतोय, पराजय कधी होत नाही. कारण हिथं त्यांनी करून घेण्याचं ती सगळं त्यांचं हे श्रेय आहे. म्हणजे जे त्यांच्याकडनं मेहनत करून घेतात. बरोबर. आता वरचीवर लोक प्रसिद्ध झाल्यामुळं लोक प्रत्येक गावची बाहेरगावची पोरं इकडं वाढायला लागलेत की बाबा चांगली तालीम आहे, चांगलं करून घेतात. आणि आमचं एक ध्येय आहे की बाबा ह्यात एखादं गरीबाचं पोरगं महाराष्ट्र लेवलला जावं. तर एकंदरीत मी आता बघायला लागलो तालमीत तुमची मेहनत पण मुलं भरपूर घेत आहेत. आणि श्वान शर्यतीचा नाद या तालमीत कसा, म्हणजे मी काय म्हणतोय की बाबा मी आता पण बघितले पैलवान भरपूर घडतात तालमीमध्ये, पण पैलवानासारखी डॉग तुम्ही या तालमीमध्ये सध्या ठेवताय. हा ताळमेळ तुम्ही कसा म्हणजे मॅनेज करताय, काय कसं काय? श्वानचं म्हणजे आता कसं झालेलं आहे की पोरं व्यायाम झाल्यानंतर बाहेर कुठं जाणे नाही, त्यापेक्षा आपलं हे बी क्रीडा संकलनच आहे श्वानचं. त्यात त्यांना प्रत्येकाला परमिशन दिलं, बाबा असू द्या इथे घ्या. ते जसं पोरांची व्यायाम घेतो तसं ती पोरं त्याची बी व्यायाम घेऊन शर्यतीला कुठंही बाहेरगावला जातात.
त्याच्यात बी त्यांना यश येत आहे. म्हणजे एकंदरीत हा आपला मर्दानी खेळ सध्या सुरू आहे. कुस्ती प्लस श्वान शर्यत क्षेत्र हे दोन्हींचा तुम्ही ताळमेळ घालून घेताय या व्यायामशाळेमध्ये. म्हणजे एकंदरीत बाहेरची व्यसनं करणं, या ज्या वयात मुलं बिघडण्याचं जे दिवस आहेत सध्या, ते दिवस बिघडण्याचे त्यांचे दिवस तुम्ही थांबवताय आणि इथं व्यायाम प्लस श्वान शर्यत क्षेत्र हे दोन्ही बाहेरची व्यसनं करणं किंवा काय करणं हे सध्या बाहेरच्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष न विचलित होता एकंदरीत व्यायाम करणं त्याचबरोबर हा नाद जोपासणं हे तुम्ही इथं घडवून आणताय आपल्या व्यायामशाळेत. बरोबर आहे की, कारण त्यांना बाहेर जाण्याचे चान्सच मिळत नाही ना. हां बरोबर. कुठं वाईट नाद लागण्यापेक्षा आपलं ही त्यांना नाद चांगला प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे आणि त्यांचं मन रमून जातं. त्याच्यामुळे तर लोकवस्ती आहे. तालमीला कुठेही म्हणजे अडचण नाही की बाबा इथं जवळच्या जवळ भाजीपाला आहे, जवळच्या जवळ त्यांना लागणारं खुराक जवळ आहे. त्यामुळे इथं लोक लहान लहान मुलं आहेत ती 6-7 वर्षाची 8 वर्षापासून मुलं आहेत ती जी मुलं 10 मिनटं घरात राहत नाही ती इथं 24 तास तालमीत पडून येते. बरोबर. लहान मुलं सुद्धा, कारण त्यांना चांगली वागणूक देते, चांगलं सहकार्य करते, त्यांची माया करते, त्याच्यामुळं मुलं हलत नाहीत. आणि दुसरी गोष्ट व्यायामच्या टायमाला कुठलीही त्यांची दया माया करत नाहीत. व्यायाम संपल्यानंतर त्यांना काकाला घेतात. म्हणजे असं ह्याची पद्धत असल्यामुळे इथं पैलवान रमून जातो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट कुठली त्यांना फी घेत नाही आम्ही, कुठलेही नाही, सगळं मोफत आहे. सगळं मोफत आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही सर्व हे मोफत करताय. मुलांचा हा मर्दानी खेळ पण जपण्यासाठी, म्हणजे कुस्ती हा खेळ जपण्यासाठी. बरेच मी आता बघतो या श्वान शर्यत क्षेत्रामध्ये माझं आणि तसं कुस्तीचं काही रिलेशन नाही खरं सांगायचं तर, पण या श्वान शर्यत क्षेत्रामुळे आज आपली ओळख झाली. आम्हाला तुम्ही इथे यायला दिलं त्याबद्दल मी आपल्या चॅनलतर्फे तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. ह्यो माझी पहिली फिमेल शिफ्ट 12-22. हे जे आई मस्तानी बाप कर्मा. आता सध्या वय किती याचं? जवळ आता 5 वर्ष चालू आहे. आता त्याची पिल्लं वगैरे लिटर काय घेतलेलं नाही का अजून तुम्ही? नाही घेतलं अजून काही, मेंटेच केले नाही. ते शॉन काल 90. तिचं वय असेल आता 2-2.5 वर्षाची झाली. आपला ब्लॅक हॉर्स आणि ब्ल्यू पेन्सिलची बच्ची. ब्ल्यू पेन्सिलची पिल्लं आता सध्या चांगली पडतात त्याचं? हो चांगली पडते. मेंट काय आपण केलीच नाही, सध्या चालू पळते चांगली. हा जॉन्या, म्हणजे आम्ही तालमी त्याला जॉन्या म्हणतो. नाव मैदानला शिफ्ट राजा नाव आहे याचं. तर ह्याची लाईन बघायला गेली तर अपेक्स चित्रा पंजाब चॅम्पियन आणि AK40 अतुल भाऊ बसली AK40चा बच्चा. आता 7-10 याचा बड्डे झाला. 2रं वर्ष, 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्ष पूर्ण झाले त्याला. ह्यो अपेक्स आणि AK40चा बच्चा. ह्याला आपण आत्ताच कालच खरेदी केलेला आहे. हे अपेक्स आणि AK40चे तिसरी खोप, तिसऱ्या खोपातला बच्चा 12 महिन्याचा. तुम्ही प्रत्येक खोप्यात 1 किलो आणले? हो प्रत्येक खोप्यातला. आता याचं वय किती चालू? आत्ता याचं वय आज 11वा महिना संपून आज 12वा महिना चालू झाला. 1 वर्ष होईल पुढच्या महिन्यात? हो पुढच्या महिन्यात 26 तारखेला 1 वर्ष पूर्ण होते त्याला. हे आपण ज्युनियर शिफ्ट 12-22 म्हणून ह्याला आपण हे करतो. ही जी लाईन बघायला म्हणलं तर 18 पंजाबमधनं ज्या टायमिंगला 18 आला ते पहिल्याच मीटिंगमध्ये. हो. आणि हे जे आई म्हणलं तर रोनाल्डो, ते आर्नाल्डोची सख्खी बहीण. नीलकर्णीमध्ये ज्याने 2रा नंबर केला होता, नीलकर्णी 2रा नंबर केला, त्याची सख्खी बहीण आर्नाल्डोची बहिणीचं नाव गेम ओव्हर सोनू बाबरपाशी पोहोचला. त्या मादीची फिमेल आहे. आणि 18 घोडाची. आता 23 तारखेला हिला 1 वर्ष पूर्ण झाले. हे 18 घोडा पंजाब चॅम्पियन. 18 घोडा हे आपले गणेश पैलवान कान्य मेकर आणि हे आम्ही शॉन आणलेला मीटिंगसाठी. हे जेच आमच्यापाशी बच्चे आहेत. एक कमीत कमी आमच्या ग्रुपमध्ये 10-11 बच्चे आहेत, पण खूप 1 नंबर रिझल्ट. हा मला वाटते आत्तापर्यंतच्या या क्षेत्रातला सगळ्यात टॉप फिनिश करणारा मेल आहे. टॉप फिनिश करणारा मेल. डायरेक्ट मुलं कोणाचं लागतं? हो डायरेक्ट इम्पोर्ट टँगोपाचा. आता चालू वय किती काय? आता चालू आहे 5 संपले त्याला, 5वा वर्ष संपून 6वा. आता सध्या फक्त स्टडसाठी आपल्याकडं आहे मीटिंगसाठी. हा 18 घोडाचा बच्चा आहे. हे जो वय आता कमीत कमी 12वा महिना चालू झाला आहे त्याला. याची ब्लड लाईन वगैरे काय आहे? ह्याची ब्लड आई कोणाची? ह्याची आई सोना बलोरा, म्हणजे 12 कोंडाची बच्ची. 12 कोंडाची मुलगी.
हा आपेक्स आणि AK-47चा बच्चा आहे. त्याचं वय किती आता चालू? 18 महिने. त्याचं वय 18 महिने.